आणि एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। राज ठाकरे महायुतीसोबत येतील, मोदींना पाठिंबा देतील, मला विश्वास। राज ठाकरेंसोबत आमच्या काही बैठका झाल्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनसेचा उद्या मुंबईतल्या शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, फडणवीसांच्या पाठिंब्याच्या मागणीवर राज ठाकरे काय भूमिका घेणार, राजकीय वर्तुळाचं लक्ष। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, अमोल कीर्तीकरच नाही तर राऊतही खिचडी चोर। खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय निरुपमांचे राऊतांवर आरोप। खिचडी घोटाळ्यात राऊतांनी मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावाने पैसे घेतले, राऊतांच्या कुटुंबाकडून एकूण 1 कोटींची दलाली। खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय निरुपमांचे राऊतांच्या कुटुंबियांवरही आरोप। निरुपम आमच्या नेत्यांची प्रतिमा खराब करतायत, निरुपमांना कोणी तिकीट देत नाही म्हणून ते ठाकरे गटावर टीका करतात। ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांची संजय निरुपमांवर टीका। सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम, विशाल पाटलांची भूमिका। सांगलीची उमेदवारी उद्या कदाचित आम्हाला जाहीर होईल, जिल्ह्यातील नेत्यांचा अजूनही संयम, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही, जागेबाबत आजच चर्चा करून निर्णय घेणार, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। संजय राऊत सांगलीमध्ये येऊन विरोधात बोलले, त्यांच्या मनात खंत, राऊतांची वक्तव्य युती धर्माला न शोभणारी, सांगली कोणाची हे राऊतांना समजलं असेल। सांगलीमधील राऊतांच्या भाषणावर विशाल पाटलांचं वक्तव्य। भुजबळांना विरोध होत असल्यानं नाशिकच्या जागेसाठी संघाकडनं पुन्हा सर्वेक्षण, शिंदे गटाकडनं अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा, तर भाजपा आणि संघाकडनं राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रावेरमधील उमेदवार ठरला, रवींद्र भैया पाटलांना रावेरमधून तिकीट मिळणार, सूत्रांची माहिती। रवींद्र भैया पाटील शरद पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष। आणि आताची मोठी बातमी, शिंदे गटाचे धाराशिवचे पदाधिकारी आज मुंबईमध्ये शक्तीप्रदर्शन करणार। धाराशिवची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक, जागा परत घेण्याची शिंदे गटाची मागणी। बारामतीत काय राहुल गांधी किंवा मोदी येणार आहेत का? बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं प्रत्युत्तर। माझं वय काढू नका, हा गडी थांबणारा नाही, माझं वय काढता, तुम्ही मला काय बघितलंय, पवारांचं विरोधकांना उत्तर। शरद पवारांकडनं बारामतीत दुष्काळ भागाची पाहणी, बारामतीच्या सुपा भागात भीषण दुष्काळाची स्थिती। मोदींवर विश्वास ठेवून भाजपमध्ये कोणी प्रवेश करत असेल तर विरोधाचं कारण नाही, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। पक्षानं अधिकृतपणे कळवल्यावर आम्ही खडसेंचं स्वागतच करू, फडणवीसांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज चंद्रपुरात सभा, संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदींची चंद्रपुरात सभा। चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, मेटल डिटेक्टरमधून तपासणी करूनच नागरिकांना सभास्थळी प्रवेश। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज भंडाऱ्यात, सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ योगींच्या सभेचं आयोजन। भंडाऱ्यातील दसरा मैदानात सभा पार पडणार। योगींनी यूपीमध्ये थांबलं पाहिजे, तिथे परिस्थिती गंभीर आहे। योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांचा टोला, 10 वर्षांनंतरही भाजपला मतं मागण्यासाठी भटकावं लागतंय, राऊतांची टीका। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या मवियाची संयुक्त पत्रकार परिषद होणार, मवियात कोणतीही बिघाडी नाही, सगळं ठीक सुरू, कालपर्यंत आमचे सगळे वाद मिटलेत, संजय राऊतांचं वक्तव्य। पुणे जिल्ह्यातील 4ही महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार, शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार, मवियाचे उमेदवारही 18 तारखेला अर्ज दाखल करणार। अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेऊन पाठिंबा, मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती। सुनेत्रा पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी, तर जेजुरीमध्ये पदयात्रा काढली जाणार। कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण 5 वर्षात त्यांनी साधा चहा सुद्धा पाजला नाही, अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील यांचा कोल्हेंवर निशाणा। त्यापेक्षा चहात जे दूध टाकतो ते दुधाचे भाव पडले, त्याबाबत मोहिते पाटलांनी काय केलं, अमोल कोल्हेंचं दिलीप मोहिते पाटलांना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निर्धार। मशाल चिन्हावर लढणं म्हणजे ठाकरे गटात जाणं, मी कधीच दुसऱ्या चिन्हावरती लढणार नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। तर फसवलं म्हणणार नाही, पण शब्द फिरवला गेल्याचंही शेट्टींचं वक्तव्य।
ठाकरे गट दादरा नगर हवेली लोकसभा लढणार. संजय राऊत लवकरच दादरा नगर हवेलीचा दौरा करणार. उमेदवाराची चाचपणी केली जाणार. पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये घरवापसी करणार. पालघर लोकसभेची निवडणूक गावित कमळ चिन्हावरती लढणार. सूत्रांची माहिती. फडणवीसांचा भाजपचे बंडखोर नेते नारायण गव्हाणकरांना फोन. फडणवीसांना गव्हाणकरांची समजूत काढण्यात यश. अकोल्यातनं उमेदवारी न मिळाल्यानं गव्हाणकर नाराज होते. नारायण गव्हाणकर आज उमेदवारी अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. हिंगोली लोकसभेतनं रामदास पाटील सुमठणकर यांची माघार. भाजपमधून बंडखोरी करत सुमठणकर यांनी भरला होता अपक्ष फॉर्म. गिरीश महाजनांच्या मनधरणीनंतर रामदास पाटील सुमठणकरांची माघार. सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा. शहर मध्यच्या जागेवरती नरसय्या आडम यांचा दावा. शहर मध्यची जागा माकपला देण्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांचा आक्षेप नसल्याचं आडम यांचं वक्तव्य. अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा सुधीर मुनगंटीवारांना पाठिंबा. चंद्रपूर लोकसभेत आमदार किशोर जोरगेवार मुनगंटीवारांसोबत. प्रतापराव जाधवांचे संस्कार तसे राजकारणात कुणी लायकी काढत नाही. जाधवांना सगळे शिव्या घालतात. ते काय आमची लायकी काढणार. खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या टीकेला रविकांत तुपकर यांचं प्रत्युत्तर. चांगल्या प्रकारे शिवसेना वाचवली असं शिंदे दाखवतात. शिवसेनेचा उमेदवार बदलायची कोणाची हिंमत होत नव्हती. याआधी सोमय्या यांची उमेदवारी सेनेनं बदलायला लावलेली होती. अंबराज दानवेंची टीका. संजय राऊतांकडून माझी प्रशंसा करणं अपेक्षित नाही. माझ्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी पटोलेंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. अशोक चव्हाण यांचं संजय राऊतांना उत्तर. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंविरोधात मवियाचा अद्याप उमेदवार जाहीर नाही. जालन्याची जागा मवियात काँग्रेसच्या वाट्याला. माजी आमदार कल्याण काळेंच्या नावावर सहमती पण नाव अद्याप जाहीर नाही. सांगलीच्या जागेबाबत उद्या अधिकृत घोषणा होईल तर वंचित सोबत युतीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. आम्ही साक्ष गंध होण्याआधीच पसंत केलेलं पण आंबेडकरांनी लग्नासाठी नकार दिला. हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं असावं. आंबेडकरांच्या टीकेला वडेट्टीवारांचं खोचक उत्तर. वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत जाणार. वडेट्टीवारांचा भाजपत जाण्याचा निर्णय झालाय. रवी राणा यांचा दावा. संजय राऊत बांग देणारा कोंबडा. राऊतांनी कुठल्याही मतदारसंघात उभं राहून निवडून दाखवावं. गिरीश महाजनांचं संजय राऊतांना आव्हान. कधी ना कधीतरी उमेदवारीची घोषणा करावी लागेल. सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरनं उदयनराजेंचं वक्तव्य. सातारा विकास आघाडीच्या बैठकीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन. नागपुरात नितीन गडकरींकडून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात. लोकसभा मतदारसंघ परिसरात गडकरींचा लोकसंवाद यात्रा. परभणीमध्ये महायुतीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. जानकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करा. मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करा. अजित पवारांच्या बूथ यंत्रणेबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. आशिष शेलारांनी काल सलमान खानची घेतली भेट. आशिष शेलार आणि सलमान खानमध्ये डिनर डिप्लोमसी. शेलार आणि सलमान यांच्या भेटीमुळे चर्चांना मात्र उधाण. मनोज जरांगे पाटील आज सिन्नर दौऱ्यावर. मनोज जरांगे पाटलांची आज सिन्नरमध्ये जाहीर सभा. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दुमदुमला. देवाची पालखी करह्या नदीमध्ये स्नानासाठी प्रस्थानित झाली. जेजुरी गडावरती भाविकांची मोठी गर्दी. बारामतीच्या सोनवडी सुपेच्या सरपंच शरद पवार गटात. विविध गावातील सरपंच माजी सरपंचांचा शरद पवार गटात प्रवेश. शरद पवारांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना तात्पुरता दिलासा. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात प्रदीप शर्मांची सुप्रीम कोर्टात धाव. पुढील सुनावणी 4 आठवड्यांनंतर होणार. जळगावच्या पाचोरा जामनेरमध्ये मतदान प्रशिक्षण कार्यक्रमाला गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. पाचोऱ्यामधील 90 तर जामनेरमधील 90 कर्मचाऱ्यांना नोटीस. कारवाईनं कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ. लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून ढोल ताशे आणि फेट्यांचे दर निश्चित. ढोल ताशे 8,000 तर फेटे 100 रुपयाला असणार. टोपी 20 रुपये अशी खरेदी करावी लागणार.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षणासंदर्भात लेखी परीक्षांचं देखील नियोजन. चोपडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पडलं पार.